नमस्कार मंडळी. तर इथे आहे सकाळची वेळ आणि इथे मस्तपैकी आंघोळ वगैरे करून मी छानपैकी तयार झाली आहे आणि मस्त असं फ्रेश वाटते एकदम. आणि इथे मी चेहऱ्याला फक्त मॉइश्चरायझर लावते, बाकी काही लावत नाही, पावडर क्रीम कुठलंच वापरत नाही, कारण माझी खूप स्किन सेन्सिटिव्ह आहे, त्याच्यामुळे मी काहीही वापरत नाही. फक्त एकच मॉइश्चरायझर सूट झाले मला, बाकी नाही तर कुठलेच मॉइश्चरायझर सूट होत नाही. आणि इथे मस्त बेडशीट वगैरे आवरून घेतलं, छान वाटतं मग प्रसन्न. आणि आता माझी किचनमध्ये एंट्री झाली, तर स्वयंपाक बनवायचा आहे. तर स्वयंपाकामध्ये मी इथे बटाट्याची भाजी सुकी आणि हिरवी बनवली आहे. मस्त अशी डब्याला पण लागती सुकी आणि प्रणवला सुकी आवडती म्हणून दोन. आणि इथे देवपूजा पण झाली होती त्याच्या अगोदर, आणि ते दाखवतच होते की माझी भाजी खाली गेली होती, कारण गॅस फुल होता, मला लक्षातच नाही कमी करायचा. इकडे येईपर्यंत ती खाली गेली थोडीशी, तर फास्ट मला तिकडे पळावं लागलं लगेच, नाही तर ती जास्त गेली असती. आणि इकडे लगेच मी गरम गरम पोळ्या आणि भाजी तयार आहे. आणि इथं मस्त त्यांना जेवायला. आणि हो, आवाज जर येत असेल ना बाजूचा दुसऱ्यांचा, तर ते माझ्या मुलीचा आणि मिस्टरांचा आहे. मी व्हॉइस ओव्हर करते, त्यांना समजते तरी पण बोलतायत, तर इग्नोर. आणि हो, मस्त अशा गरम गरम पोळ्या आणि भाजी तयार आहे. आणि इथे माझी त्यांना जेवायला देण्याची तयारी सुरू आहे, म्हणजे त्यांना गरम पोळी आणि भाजी देते मी मस्तपैकी. सकाळी पण एकदम ताजं जेवण असतं त्यांना, आणि संध्याकाळी पण, रात्री पण. मेन म्हणजे फक्त दुपारीच त्यांना थोडं थंड खावं लागतं, कारण शक्य नाही होत दुपारी देणं. आणि इथे बाकीचे राहिलेले पोळे मी करते, म्हणजे त्यांना गरम दिले आहे अगोदर, आता परत गरम पोळी करून देते आहे. मस्त असं गरमागरम जेवण छान लागतं. जे थंड खातो आपण त्याची एवढी टेस्ट नाही लागत, जेवढं गरम पोळीची आणि भाजीची टेस्ट लागते ना, ती दुपारी नाही लागत. पण ते स्वतःही म्हणतात गरम गरम छान लागतं. इथं मस्तपैकी अशा सगळ्या पोळ्या करून घेतल्या मी. तोपर्यंत त्यांचं जेवण चालू होतं तिकडं. ते मला बोलतं तू पण बसत जा म्हणून माझ्यासोबत, पण मला नाही जमत ते, कारण थंड होतं, मग त्यांना आवरून नाही देता येत. आणि इथे मी त्यांच्या डब्याची भाजी पण भरते आहे, म्हणजे थंड होण्यासाठी, कारण उन्हाळा दिवस आहे ना आता, ते लवकर खराब होण्याची भीती वाटते. पूर्ण थंड करते मी पाण्यामध्ये आणि मगच देते ते, कारण शक्यच नाही, ते खूप उष्णता असल्यामुळे खराब होण्याची भीती वाटते. ते 2-2:30 वाजता त्यांना जेवायला, कधी कधी कामात अडकलं तर वेळही होतो. आणि इथे आम्ही आता पिण्याचं पाणी आणण्यासाठी चाललो होतो, म्हणजे जार आणण्यासाठी, कारण आमच्या नळाला खूप दिवसांनी, खूप 2-3 वर्षापासून खूप घाण पाणी येतं आहे, पिण्याच्या याचं योग्य नाही येते, म्हणून आम्ही 2-3 वर्षापासून जारचंच पाणी पिते. ते इथे दोघांचं डिस्कशन चाललं होतं की 20 रुपये आहे का सुट्टे, कारण तिथे गेल्यावर ते लोक खूप आगाऊपणा ह्या करतात की 20 रुपये सुट्टेच द्या म्हणून, असं नाही की आमच्याकडे नाही म्हणतात सर. म्हणून ते म्हणत तुझ्याकडे आहे का, मी म्हटलं माझ्याकडे नाही. ते म्हणतात असं होणारच नाही, तुझ्याकडे आहे. आणि मग द्यावंच लागलं त्यांना. मी एवढी गंमत करत असते, सुट्टे असले की मी देऊन टाकत असते. आणि इथे मी जार घेऊन आली आहे, जवळच आहे, तरी 15-20 मिनटं लागतात आम्हाला जायला यायला. त्याच्यात रस्त्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळे तर थोडं दुरून जावं लागतं. आणि इथे त्यांचा डबा थंड झाला होता, आणि मग मी मस्त त्यांना भरून दिले पोळी भाजी वगैरे छान. आणि ते पाण्याची बॉटल पण घरूनच नेतात. मस्त असं डबा भरून ते आवरून त्यांच्या ड्युटीला जायला निघाले. आता ते गेल्यानंतर माझी किचनमध्ये परत एंट्री झाली. किचनमध्ये खूप गरमी होती, पण करावंच लागतं. आणि इथे मी बघू शकता किती पसारा पडला आहे. आता हा सगळा क्लीन करायचा आहे मला, आणि ते क्लीन केला मी, ते नाही दाखवलं तुम्हाला, पण पूर्ण क्लीन किचनवाटा वगैरे सगळं छान आवरून घेतलं. तोपर्यंत मी मशीनला कपडे लावले होते वॉशिंग मशीनमध्ये. तर हे मी सोफ्याचे कवर जे आहे ना ते लावले होते, कारण खूप धूळ येते आहे समोर काम चालू असल्यामुळे आमच्याकडे, तर मग मी मशीनमध्ये. आणि हो, तुम्ही व्हिडिओ बघता पण व्हिडिओला लाईक नाही करत, प्लीज व्हिडिओला लाईक करत जा आणि सबस्क्राईब करा प्लीज चॅनल. आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंटही करा, म्हणजे मला कळतं. तर भेटू नवीन ब्लॉग.